नमो बुद्धाय. जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. मी भास्कर बोराळे. आपणा सर्वांना माझ्याकडून मानाचा जय भीम. आज अण्णाभाऊ साठे अर्थात लोकशाहीर म्हणून त्यांना ओळखतात, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा 56वा स्मृती दिन आहे. मी अंबरनाथ शहर सार्वजनिक बुद्ध जयंती उत्सव मंडळ याचा पदाधिकारी या नात्याने मंडळाच्या वतीने सर्वप्रथम अण्णाभाऊ साठेंना विनम्र अभिवादन करतो. अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे ते एक झंझावात आहेत. साहित्यिक होणं सोपी गोष्ट नाही आणि तेही झंझावात होणं. झंझावात एवढ्यासाठी म्हणतो मी की त्यांचं शिक्षण झालेलं नाही, अशिक्षित म्हणून त्यांना गणलं गेलेलं आहे. तरीसुद्धा त्यांनी कादंबऱ्या, पोवाडे, अनेक पुस्तकं लिहिली, कथा लेखन केलं, कविता लिहिल्या. आता इतरांना प्रश्न पडला असेल की हे कसं शक्य आहे, एक अशिक्षित माणूस एवढं कसं लिहू शकतो. तर झंझावात म्हणून त्यांची पार्श्वभूमी अशी की त्यांचा जन्म वाटेगावला, सांगली जिल्ह्यात 1 ऑगस्ट रोजी 1 ऑगस्ट 1920 रोजी मातंग समाजात झाला. त्यावेळेस मातंग समाजाला गुन्हेगारी दर्जा दिला होता ब्रिटिशांनी. गुन्हेगारी म्हणून त्यांच्यावर आरोप लावले होते आणि त्यांना गुन्हेगारी ठरवण्यात आलं, गुन्हेगार म्हणून. त्यांचा जन्म झाला तेव्हा अतिशय गरिबीची परिस्थिती होती, हालाकीची परिस्थिती होती. तशातच त्यांना शाळेत दाखल केलं. पण शाळेत दाखल केल्यानंतर आधीच त्या समाजाला बदनाम केलेलं म्हणून शाळेत त्यांना त्रास व्हायचा, जाचाला त्यांना सहन करावं लागलं. अतिशय त्रास सवर्णांकडून त्यांना झाला. त्यांना डिवचत होते. मातंगाचं पोरगं, गुन्हेगारी जगतातलं पोरगं शिकून काय करणार आहे, हा सारखं डिवसणं चालू होतं. शेवटी नाईलाजाने इच्छा असूनसुद्धा त्यांनी शाळेत जाणं बंद केलं. ते कायमचंच अवघे 1.5 दिवस ते शाळेत गेले होते. त्यांना बालपणापासूनच वाटलं की हे असं काय का होतं, हे असं समाजात ही प्रथा का अशी रूढ आहे, काय असं कारण याचं. म्हणून त्यांना ती चीड होती, ती समाजाबद्दल, समाजाच्या चालीरीतीबद्दल त्यांना चीड येत होती. त्यांनी मनोमन विचार केला की काहीतरी केलं पाहिजे, हे असं चालणार नाही. आता आपण तर अशिक्षित आहोत, पण शिक्षित कसं व्हायचं हा त्यांनी विचार केला. आणि त्यांचा एक जवळचा नातेवाईक, थोडंफार ज्याला लिहिता वाचता येत होतं एवढंच, त्याला त्याने गाठलं. त्याला सांगितलं की बाबा रे, मला अक्षर ओळख जर पाहिजे, अ ब कडं काय असतं, गणित 1 2 3 4 काय असतं, हे मला फक्त तू जर सांगितलंस तर बरं होईल. त्याने विचार केला, ठीक आहे म्हणे. त्याने त्याचे अ ब कड 12 खडी गिरवायला सुरुवात केली आणि पूर्ण आत्मज्ञान त्यांनी त्याचं केलं. लिहिता वाचता येण्यापुरतं त्यांना समजायला लागलं. समजल्यानंतर मग ते विचार करू लागले की याच्यावर काहीतरी विचार केला पाहिजे. आता हालाकीची परिस्थिती असल्यामुळे ते गावीच होते आणि तिथे आपल्या लोकांना किंवा मातंग लोकांना घरदार, जमीन जुमला, शेतीबाडी असे काहीच नव्हते. मोलमजुरी करावी लागत असे आणि गावाच्या ठिकाणी मोलमजुरी मिळत नसे. त्याच्यामुळे त्यांचे वडील कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी मुंबईला रवाना झालेले होते. अण्णाभाऊ साठे 12 वर्षांचे झाले तेव्हा ते वडिलांकडे गेले मुंबईला. वडिलांकडे जाऊन त्यांच्या कामात हातभार लावू लागले. त्यांनी गिरणीमध्ये झाडू मारायचं काम केलं. जे पडेल ते काम ते करत होते. आणि असं करत असताना त्यांचा संबंध कामगार लोकांशी आला आणि कामगारांच्या काय वेतना असतात हे त्यांना कळायला लागलं. त्यांना कामगारांबद्दल सहानुभूती वाटायला लागली. तेवढ्यात त्या काळामध्ये डांगे, अमृत डांगे
अमृत डांगे हे कम्युनिस्ट पक्षाचे असून कामगार चळवळ चालवत होते. त्यांच्या संपर्कात ते आले आणि त्यांना त्याचं आवडलं. अण्णाभाऊ साठेंचं स्वभाव आवडला, कामाची पद्धत आवडली. मग त्यांना एक कार्यकर्ता म्हणून, खास कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे ठेवून घेतलं अण्णाभाऊ साठेंना. मग पुढे ते सक्रिय कार्यकर्ता झाले कम्युनिस्ट पक्षाचे आणि कम्युनिस्ट पक्षाचे काम पाहू लागलं. दरम्यान त्याच काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मुंबईत भाषणं असायची. आपल्या समाजातील चाली रीती, समाजाने कसा अन्याय सहन केला याच्याबद्दल ते भाषणं देत असत आणि त्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे याचं मार्गदर्शन करत असत आणि लोकांनी जागृत कसं व्हावं याच्यावर ते विचारविनिमय करत असत आणि लोकांना उपदेश देत असत. हे त्यांना समजलं आणि त्यांनी बाबासाहेबांची भाषणं ऐकायला सुरुवात केली. भाषणं ऐकून ऐकून त्यांचा बाबासाहेबांचा त्यांच्यावर प्रभाव पडला आणि मग त्यांनी लेखनाला सुरुवात केली. कादंबऱ्या आहे ते व्यथा मांडायला सुरुवात केली, पोवाडे लिहायला सुरुवात केली. आणि अचानक 1938ला त्यांच्यावर डोंगर कोसळला, दुःखाचा डोंगर. म्हणजे त्यांचे वडील कालवश झाले. कालवश झाल्यानंतर मग कुटुंबाची जबाबदारी अण्णाभाऊंवर येऊन पडली. मग ते गावी गेले, वाटेगावला, त्यांचं मूळ गाव सांगली जिल्ह्यातलं. तिथे गेल्यानंतर त्यांचे चुलत भाऊ बापू मांग यांचा तमाशाचा फळ होता. त्या तमाशात ते काम करू लागले. तमाशात ते स्वतः पोवाडे लिहून गात, पोवाडे गाणी स्वतः, आणि हे जनतेला समजावून सांगायचे की काय आहे काय नाही, कसे पोवाड्याद्वारे सगळं ते मार्गदर्शन करायचे. एक प्रकारे प्रचार करायचे की आपला समाज कसा पुढे आला पाहिजे, काय आला पाहिजे, आपण का मागे आहोत, कशामुळे मागे आहोत आपण, हे असं का झालं. आणि त्यांना एवढी पोवाडे गायले, त्यांनी एवढी गाजले त्यांचे पोवाडे की ही सगळं महाराष्ट्रभर ही माहीत पडलं की हा एक अण्णाभाऊ म्हणून आहे, तो खास पोवाडे गातो आणि लोकांचं संबोधन करतोय. आणि त्या दरम्यान काय झालं, 1942 चालू झालं आणि चले जाव चळवळ चालू होती. चले जाव चळवळ चालू असताना तिथील गावातीलच बर्डे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी चले जाव चळवळीत भाग घेतला. त्यावेळेस ज्या ज्या लोकांनी चले जाव चळवळीमध्ये सक्रिय भाग घेतला होता, आंदोलनं केली होती, ब्रिटिशांनी त्यांची धरपकड करून त्यांना तुरुंगात डांबलं होतं. आणि आता त्यांना पाहिजे होते अण्णाभाऊ साठे. पण अण्णाभाऊ साठेंनी त्यांना हे झालं काय, सापडले नाहीत. यांनी त्यांना आपलं ठाव ठिकाणाच कळू दिला नाही. आणि एक दिवस त्यांना गुंगारा देऊन ते मुंबईत आले. अण्णाभाऊ साठे मुंबईत आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना अतिशय आनंद झाला, उत्साह त्यांचा वाढला. त्यांनी त्यांचा गौरव करायचं ठरवलं आणि त्यांना लोकशाहीर ही पदवी बहाल केली. म्हणून त्यांना आपण अण्णाभाऊ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असे संबोधतो. मग त्यांनी पोवाडे लिहिणे, गाणे लिहिणे, कविता करणे हे छंद त्यांचे चालूच होते. दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी एक चळवळ परत उभी राहिली होती, ती म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळ. माझी मैना गावी राहिली, जीवाची काहिली झाली, हे पोवाडे त्यांचं गीत अतिशय गाजलेलं गीत आहे. पोवाडे त्यांनी सगळं पटवून दिलं आणि एक दिवस त्याला यशही आलं. म्हणजे एवढं मोठं योगदान अण्णाभाऊ साठेंचं त्या चळवळीत सुद्धा होतं. झालं. त्याच्यानंतर त्या कादंबऱ्या वगैरे बरेच त्यांनी लिहिल्या. त्याच्यातली एक फकीरा ही कादंबरी त्यांची अतिशय गाजली. फकीरा कादंबरीमध्ये पूर्ण जीवनाचं वास्तव, दलितांचं, वंचितांचं रेखाटलं होतं. फकीरा हा नायक त्या कादंबरीचा. त्याने ब्रिटिशांना जेरीस आणलं होतं की असं काय, आम्हाला न्याय का मिळत नाही वगैरे वगैरे, जेरीस आणलं. ही कादंबरी एवढी गाजली की त्याचं अखिल भारतीय नाट्यसंमेलनामध्ये वि. स. खांडेकर यांनी त्यांचं कौतुक केलं.
त्या कादंबरीला, ही कादंबरी त्यांनी लिहिली 1959 रोजी, ती प्रकाशित झाली 1961ला. त्याची प्रस्तावना वि स खांडेकर जे प्रख्यात लेखक आहेत त्यांनी दिली. त्यांनी त्यांचं कौतुक केलं आणि त्यांचा गौरव केला. अण्णाभाऊ साठेंनी फकीरा ही कादंबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेली आहे. हा एवढा महापुरुष अचानक आपल्यातून निघून जातो, हे अतिशय दुःखददायक घटना आहे. दरम्यान काय झालं की त्यांना शिवाजी महाराजांवर त्यांनी पोवाडे गायला सुरुवात केली होती. शिवाजी महाराजांचं ते रयताचे राजे, कधीच त्यांनी जातीभेद केला नाही, धर्मभेद केला नाही, सर्व जाती धर्माच्या लोकांना ते आदराने वागवत सन्मानाची वागणूक देत, हे त्यांनी पोवाड्यातून सिद्ध करून दाखवलं आणि जाहीर केलं. त्याच्यामुळे काय झालं की त्याची दखल रशियापर्यंत हे लोण पसरलं की अण्णाभाऊ साठे यांचं छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे अतिशय प्रसिद्ध झालेले आहेत. रशिया सरकारने अण्णाभाऊ साठेंना निमंत्रण दिलं रशियाला यायचं, की त्यांचा सत्कार करायचा होता. आणि मग ते रशियाला गेले. रशियाला गेल्यानंतर मॉस्को येथे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला आणि मग नंतर ते मायदेशी परतले. ते रशियाला गेले आणि नंतर रशियातून आले. या दरम्यानचं त्यांचा प्रवासनामा ही कादंबरी प्रसिद्ध अशी गाजलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये नंतर अल्पावधीतच 18 जुलै 1969 रोजी त्यांचं निधन झालं. देशात शोककळा पसरली. देशाला अतिशय वाईट वाटलं लोकांना की हे खूप वाईट झालं म्हणून. दरम्यान त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्र सरकारने त्यांची दखल घेतली की त्यांच्या नावाने 1985 अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ स्थापन केलं की तिथे बेरोजगारांना संधी, मातंग समाज म्हणा किंवा अनुसूचित जातीचे कोणी असो, त्यांना कर्ज देणे, त्यांना व्यवसायाची माहिती देणे, व्यवसाय उभारण्यासाठी त्यांना सहाय्य करणे इत्यादी अवलंबन केलं. त्याचप्रमाणे 1 ऑगस्ट 2001 रोजी भारत सरकारने एक 4 रुपयाचं टपाल तिकीट तयार केलं, जाहीर केलेलं, पण ते प्रसिद्ध झालेलं नव्हतं. ते प्रसिद्ध कधी केलं? 19 वर्षानंतर. त्यांचं शतक वर्ष जे होतं 1/8/1920ला त्यांचा जन्म, तर 2020ला 100 वर्ष पूर्ण होतात, त्यावेळेस त्याचं ते तिकीट प्रसारित केलं. एवढी माहिती जी आहे ती आपणास दिलेली आहे. धन्यवाद. आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.